या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। समाजाचा उपयोग करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आपल्याच समाजातील काही नेते मंडळी करीत आहेत। हेच नेते मंडळी हिटलरशाही पद्धतीने समाज बांधवांना आपल्या तालावर नाचवत आहेत। यापुढील काळात हे आम्ही का सहन करावे आणि हे सहन करू नये? लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडणुका असो किंवा ज्ञाती संस्थेच्या निवडणुका असो त्या व्हायला हव्यात। सोलापुरात पद्मशाली समाजाची लोकसंख्या ही 5 लाखाहून अधिक आहे। आपण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी एकजूट दाखवून समाजाचा योग्य समाज बांधवांच्या राजकीय असो किंवा अन्य गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या पाठीशी एकजुटीने खंबीर राहावे असे आवाहन पद्मशाली समाजातील युवा नेते श्रीनिवास संघा यांनी आज रविवार रोजी आयोजित पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष पदाधिकारी निवड बैठकी दरम्यान बांधवांना केले आहे। अत्यंत पारदर्शक लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवड व्हावे त्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे। समाजाचा अध्यक्ष असो किंवा युवक संघटनेच्या अध्यक्ष पारदर्शक पद्धतीने निवडणूक पद्धत राबवावी। निवडणुकीच्या माध्यमातूनच आपला प्रतिनिधी नेमावा असे मत ही यावेळी श्रीनिवास संघा यांनी व्यक्त केले। या पुढील काळात समाजामध्ये स्वार्थासाठी नेते मंडळी जर हिटलरशाही करत असतील तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही। यासाठी समाजातील लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले। इथं जमलेले सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती, समाजाध्यक्ष, इथं जमलेले माझे समाज बांधव सगळ्यांना माझा जय मार्कंडे। कृपया करून पदासाठी भांडण करू नये। इथं जमलेले आपण प्रत्येकजण फक्त वर्षाचा एकच दिवस पदासाठी येता, बाकीचे दिवस कोणच दिसत नाही। ते मी पण आणि पदासाठी कोण फक्त मार्कंडे जयंती आल्यावर फक्त पदासाठी येत आहे। पद ही ज्या त्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या जवळच्या माणसाला पद देणं हा चुकीचा पद्धत आहे आणि ते कामही करत नाही। भले स्वाभिमानानं सगळे येतो आपण, 5 लाख संख्या आपली, आपण ठरवलं तर एखाद्या सरकाराला खाली बसू शकतो। अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर पाठवलं आपण इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे। म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद कळली पाहिजे। एकजुटी म्हणजे काय? पदासाठी भांडायचं नाही। पद प्रत्येकाला भेटतो। आज यावेळेस मला भेटलं, त्यावेळेस तुम्हाला भेटलं, त्यांना भेटलं, पण हा हुकुमशाही पद्धत बंद करून भारत स्वतंत्र आहे। 75 वर्ष झाले। आपला ज्ञाती संस्था अजून स्वतंत्र नाही। इथून पुढे येत्या काळात स्वतंत्र होण्यासाठी मी 2 वर्षाखाली येऊन बोललो होतो, सभासद व्हा म्हणून कोणी झालेले नाही। हे लास्ट इलेक्शन असलं पाहिजे। हुकुमशाही पद्धतीने डिक्लेअर करणार नको। ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष असू दे किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष असू दे, वोटिंग पद्धतीने निवडणूक केलं पाहिजे। समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला अधिकार पाहिजे। त्याचा समाजाचा अध्यक्ष कोण आहे, कोण समाजाचं काम करणार आहे, त्याला निवडण्याचा अधिकार प्रत्येक समाजाच्या तळागाळातल्या नागरिकांना आहे। त्यासाठी येता इलेक्शन वोटिंग पद्धतीने झालं पाहिजे। मला वाव मिळू नये, दुसऱ्याला वाव मिळू नये, कोणाला वाव देण्याची गरज नाही। यावेळेस भांडण तंटा न करता ही आपली एकजुटीची वेळ आहे। एकजुटीची वेळ आहे। एकजुटीने राहा। भविष्यात इलेक्शन होणार आहे म्हणजे प्रत्येक जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात। राजकीय क्षेत्रात सुद्धा आपली मदत त्याच पद्धतीने वाढेल। त्यासाठी प्रत्येक जण समाजाचा सभासद व्हा आणि येत्या 2025 मध्ये लोकशाही पद्धतीने अध्यक्ष डिक्लेअर झालं पाहिजे। हुकुमशाहीचा अध्यक्ष बंद झाला पाहिजे। हे संकल्प तुम्ही सगळेजण घेतले पाहिजे। मीही घेतोय। जय मार्कंडे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,